या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज लोकशाही येथे यायला मिळालं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. गणेशोत्सव हा ॲक्च्युली आपल्या महाराष्ट्रात सगळ्यांचाच हा आवडता आणि अगदी उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. पण असं आहे की आपण म्हणजे एवढंच मला सांगू इच्छिते की आपण उत्साहाने साजरा करतो आहे, त्यासोबतच आपण गणपतीच्या कानांनी एवढे त्याच्या अ, जसं आत्ताच सरांनी सांगितलं, त्याची सोंड लांबलचक असते. त्याने जे महाभारत लिहिलेलं आहे त्यानुसार आपण सुद्धा आपलं नॉलेज हे वाढवत राहावं. गणपती आपल्याला आशीर्वाद देतच राहील. गणपती महाराष्ट्रासाठी हे फार मोठा सण आहे. याच्यामध्ये मला एक सांगू इच्छितो की जसं आपण एक सण आजकाल महाराष्ट्रामध्ये भरपूर सण साजरे करतो, त्यातलं गणपती एक फार विशेष त्याला हे आहे. पण मला असं एक संदेश देण्याचं मला गरज वाटते की आता येथून पुढे आपण पर्यावरणपूरक गणपती साजरा करावा आणि ज्याने पर्यावरणाला ऱ्हास होणार नाही किंवा त्याचा जसं आपण गणपती बुडवतो पाण्यामध्ये किंवा मातीच्या मूर्त्या असायला हव्यात, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या टाळाव्या, रंगसंगती जे केमिकल्स ह्याच्याने त्रास होतात, लाँग टर्ममध्ये त्याचे इफेक्ट जाणवतील आपल्याला, अशा गोष्टी आपण टाळाव्या आणि जास्तीत जास्त आपण निसर्गाच्या जवळ जावं आणि निसर्गाची हानी टाळावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी, हा एक संदेश मी देऊ इच्छितो. धन्यवाद.